तर आपल्या मुलींचं कसं असतं ना, की आपल्याला केस बांधल्याशिवाय काही काम सुधरतच नाही. तर पहिले केस बांधायचे आणि त्यानंतरच बाकीचं काम स्टार्ट करतो आपण. तर मी आरशात बघून हसते, कारण मी तो कालच्या गिफ्टच्या कपातून चहा घेते म्हणून. आणि मी आवरून बसले होते सकाळी लवकर, कारण जायचं होतं आज हॉस्पिटलला बेबीला लस देण्यासाठी, तिची शेवटची लस बाकी आहे. तर हे इथलं उधमपूरचं कमांड हॉस्पिटल आहे. खूप छान अशी क्लिनिंग आणि हॉस्पिटल आहे, खूप मोठं आहे. हे फ्रंट साईडच आहे, फक्त बॅक साईडला पण खूप मोठं आहे. इथे सगळं आहे, म्हणजे कॅन्टीन वगैरे, मेडिकल वगैरे सगळं इथंच आहे. कॅन्टीन म्हणजे आपलं जे फ्रूट ज्यूस वगैरे असतं ना हॉस्पिटलला, तसं सर्व आहे इथं, व्हेज नॉनव्हेज सर्व. खूप छान होतं. हा स्टार्टिंग पॉईंट होता. त्यानंतर टोकन वगैरे काढले, डॉक्युमेंट्स वगैरे काढले आणि मी वेट करत होते. त्यांचं काम चालू होतं, ते करत होते त्यांचं काम आणि हिच्यासोबत थोडासा शूट करत होते. ही जी नोटीस होती ही मला खूप आवडली, की आम्ही आपकी सहायता कर सकता हूँ, म्हणून मी त्याचा थोडासा व्हिडिओ शूट केला. आणि बाहेर पण खूप छान छान असे पुतळे होते आणि म्हटलं गार्डनचा थोडासा व्ह्यू घेऊया. रिटर्न झालो होतो, कारण आज डॉक्युमेंट झाले फक्त आणि उद्या लस देणार आहे ते, म्हणून आता उद्या परत जायचं. आणि हे बघा, हे छान कवायतीचे पुतळे, कारण हा एरियाच मेन आर्मीचा असल्यामुळे इथे त्या रिलेटेडच सगळे लोगो पुतळे आहेत. त्यानंतर थोडासा नाश्ता केला तिथे जाऊन, इडली सांबार त्यांनी घेतला आणि मी घेतलं होतं सँडविच. त्यानंतर थोडासा मँगो ज्यूस घेतला आणि घरी आल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला. तर तिला मी बॅग घेतली होती, तरी पण थोडंसं अनकम्फर्टेबलच होते. ती रडण्यापेक्षा थोडंसं अनकम्फर्टेबल म्हणून का मी स्वयंपाक करते. इट्स ओके, थोडंसं हार्ड जात आहे बट नो इश्यू. त्यानंतर आज आलं होतं माझं पार्सल. मी तिला ना छोटेसे बुक ऑर्डर केले, ज्यातून तिचं व्हिज्युअलायझेशन अजून छान होऊ शकतं. तर फ्रूट्सचे आपलं ABCD असे कलर, प्राण्यांचे चित्र, असे चित्र दाखवण्यासाठी मी तिला खास ऑर्डर केले. लगेच एवढ्या लवकर काही मी तिला शिकवणार नाही आहे, बट हे चित्र दाखवून तिचं थोडंसं हे व्हिज्युअलायझेशन वाढेल, अजून थोडंसं त्यांचे ब्रेन डेव्हलपमेंटला हेल्प होते. असे मी हे बुक्स ऑर्डर केले. त्यानंतर थोडंसं मी फ्रूट वगैरे खाल्ले आणि असं होतं माझा आजचा डे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.